आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी 12 स्टँडर्डचा आपण अभ्यास करणार आहोत. हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि या विषयाचा अभ्यास करीत असताना अतिशय महत्वाचे जे काही फॉर्म्युले आहेत मी आपणास सांगणार आहे. आणि हे जर फॉर्म्युले तुम्ही नीट लक्षात देऊन जर केलात समजा तर तुमचा एक सुद्धा मार्क कुठेही जाणार नाही. तर आपण बघूया एकूण तुम्हाला किती टॉपिक असणार आहेत. 10 टॉपिक असणार आहेत. तर फर्स्ट टॉपिकचं नाव काय, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यानंतर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि त्यानंतर ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर, डिसोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, बिल ऑफ एक्सचेंज, कंपनी अकाउंट. त्यामध्ये फक्त आता काय आपल्याला इश्यू ऑफ शेअर्स आहे आणि त्यानंतर अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड कम्प्युटर इन अकाउंटिंग. तर आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगणार आहे. एकूण तुम्हाला अकाउंटचा जो विषय आहे तो विषय 100 मार्काचा असणार आहे आणि हे 100 मार्क तुम्ही आउट ऑफ 100 मार्क तुम्ही कशी घेऊ शकता. माझ्याकडे काही ट्रिक्स आहेत. तर ट्रिक्स नंबर 1, पहिल्यांदा एक लक्षात घ्या, हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो असणार आहे तुमचा 20 मार्कासाठी असणार आहे. तर इंटरनल आणि एक्सटर्नल 20 मार्काचे तुम्हाला 20 मार्काच्या दोन एक्झाम देणं आवश्यक आहे. आता 20 मार्काची इंटरनल एक्झाम म्हणजे कोणती, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड असणार आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कोणते क्वेश्चन आपल्याला माहिती आहे, फिल इन द ब्लँक्स राहू शकतं, मॅच ट्रू और फॉल्स राहू शकतं, ऍग्री और डिसऍग्री, कंप्लीट द सेंटेन्स किंवा फाइंड आउट असे अनेक वेगळ्या प्रकारचे किंवा कॅल्क्युलेशन संबंधित क्वेश्चन किंवा टेबल, कंप्लीट द टेबल असे क्वेश्चन राहू शकतात. तर मी गुगल फॉर्म मध्ये काय केलेलं आहे ते लक्षात घ्या. मी गुगल फॉर्म मध्ये आतापर्यंत बोर्ड एक्झामला विचारलेले सर्व क्वेश्चन त्यामध्ये टाकलेले आहेत. त्याचप्रमाणे अगोदर मी काय केलेलं आहे, बोर्डाच्या टेक्स्टबुक मध्ये एक्सरसाइज मध्ये दिलेले सर्व क्वेश्चन कव्हर केलेले आहेत आणि प्लस बोर्ड जे काही बोर्ड एक्झामला आतापर्यंत मागील 25-30 वर्षामध्ये जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत ते सर्व क्वेश्चन त्यामध्ये इन्क्लूड केले आणि त्यासोबत यामध्ये सीए फाउंडेशन अनेक स्टुडंट्स करतात किंवा जेव्हा हाय लेवलचं तुम्ही एज्युकेशन घेता, हायर स्टँडर्ड तुम्ही शिक्षण घेता, तेव्हा तुम्हाला या विषयाचं अगदी सखोल ज्ञान असायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सीए फाउंडेशनचे जे काही ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे ते सुद्धा या गुगल फॉर्म मध्ये असणार आहेत. म्हणजे एक बेसिक लेवल असणार आहे आणि एक दुसरी ऍडव्हान्स लेवल असणार आहे. बेसिक लेवल कोणासाठी आहे, ज्यांना वाटतं की मला फक्त अकाउंट मध्ये 100 पैकी 100 मार्क मिळायचे, त्यांच्यासाठी बेसिक लेवल असेल. आणि ऍडव्हान्स लेवल कोणासाठी असेल, ज्या स्टुडंट्सला करिअर करायचं असेल फ्युचर मध्ये, 12वी नंतर हायर एज्युकेशन घ्यायचं असेल, त्या स्टुडंटसाठी ऍडव्हान्स लेवल असणार आहे. तर मी हे जे क्वेश्चन नंबर 1 आहे ज्यामध्ये एकूण 4 क्वेश्चन असणार आहेत. पूर्वी ए बी सी डी ई एफ असे 6 क्वेश्चन असायचे आणि कोणतीही त्यापैकी 4 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकलो असतो किंवा ज्यामध्ये जास्त मार्क्स असतील ते आपण कन्सिडर करत होतो. पण आता रूल्स चेंज झालेला आहे. आता तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सुद्धा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. समजा तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर नाही आलं तर तुमचे मार्क्स तुम्हाला आउट ऑफ 100 मार्क घेणं खूप अवघड असणार आहे. एखादा क्वेश्चन जरी वेगळा आला तरी मग तुम्ही तुमचे मार्क्स जातात. बघा मुलांनो, 60-70 पर्यंत अनेक मुलं जातात, परंतु जेव्हा तुम्ही 70 क्रॉस करता मग तुम्हाला अनेक गोष्टी, अनेक असतात अडचणी, त्या अडचणींना सामोरे जावं लागतं. तर आपण काय करूया, पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 1 यावरती फोकस करूया. गुगल फॉर्म मध्ये सर्व क्वेश्चन मी तयार केलेले आहेत. ते तुम्ही गुगल फॉर्म व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकली जाईल, कदाचित तुम्ही ते बघू शकता. तर याच्यामध्ये एकूण 4 क्वेश्चन असणार आहेत, 5-5 मार्काचे क्वेश्चन असणार आहेत. आता इंटरनल काय विचारलं जावं, एक्सटर्नल काय विचारलं जावं, यामध्ये काही नेमकं फॉर्मॅट राहू शकणार नाही. इंटरनल काही पण विचारलं जाऊ शकतं आणि एक्सटर्नल काही पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. काही पण म्हणजे काय, जे काही तुम्हाला दिलेले आहे ते एक 7-8 प्रकारचे क्वेश्चन, त्यापैकी कोणतेही 4 क्वेश्चन हे विचारले आहेत. आता क्वेश्चन नंबर 2 हा किती मार्कासाठी असणार आहे, 10 मार्कासाठी असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 2 साठी कोणकोणते टॉपिक असणार आहे मी इथे लिहून ठेवलेले आहे. ऍडमिशन, रिटायरमेंट, डिसोल्युशन आणि बिल ऑफ एक्सचेंज. या 4 टॉपिक पैकी कोणत्याही दोन टॉपिक वरती क्वेश्चन विचारला जाणार आहे. जसे की तुम्ही जर समजा क्वेश्चन नंबर 2 मध्ये ऍडमिशन आणि रिटायरमेंट, ऍडमिशनला ऑर रिटायरमेंट शक्यतो विचारल्या जाण्याची शक्यता जास्त आहे. का तर ऍडमिशन आणि रिटायरमेंट हे सिमिलर टॉपिक आहे आणि त्यामुळे ते एकमेकांना ऑर विचारले जाण्याची शक्यता जास्त असते. तर हे बिल ऑफ एक्सचेंज आणि डिझोल्युशन हे एकमेकांना ऑर विचारलं जाऊ शकते. ऍक्च्युअली डिझोल्युशन आणि बिल ऑफ एक्सचेंज हे टोटली डिफरंट आहे. त्यामुळे असं पण होऊ शकतं कदाचित ऍडमिशन आणि डिझोल्युशन, रिटायरमेंट आणि बिल ऑफ एक्सचेंज असं एकमेकांना ऑर मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर माय डिअर फ्रेंड्स, एक लक्षात घ्या, कशाला काय ऑप्शन मध्ये विचारलं जातं तो विचार नका करू. परीक्षार्थी बनू नका, ज्ञानार्थी बना.
तर आपण काय करणार आहोत, प्रत्येक टॉपिक डिटेल मध्ये आपण लर्न करणार आहोत. तो अभ्यास कसा करायचा ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण क्वेश्चन नंबर 2 मध्ये हा पॅटर्न असणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला स्टडी करायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 सुद्धा किती मार्कासाठी असणार आहे तुमचा? क्वेश्चन नंबर 2 हा 2 आणि 3 हे 10-10 मार्कासाठी असणार आहे. बघा, एकूण प्रश्न जे असणार आहेत तुमचे 20-20 मार्काचे 2 क्वेश्चन असणार आहेत, 10-10 मार्काचे 2 क्वेश्चन असणार आहेत, 8-8 मार्काचे 2 क्वेश्चन असणार आहेत, 12-12 मार्काचे 2-2 क्वेश्चन असणार आहेत. तर समजून घ्या, प्रत्येक प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत ते 2-2 प्रकारचे आहेत. तर मग आपण या ठिकाणी ऍडमिशनला ऑर समजा रिटायरमेंट आणि बिल ऑफ एक्सचेंजला डिझोल्यूशन, पण कोणताही टॉपिक ऑप्शन मध्ये ठेवू नका. कदाचित समजा आता मी म्हटलं तुम्हाला डिझोल्यूशनला ऑर बिल ऑफ एक्सचेंज, बिल ऑफ एक्सचेंज मला करायचंच नाही असं जर एखाद्याने ठरवलं, कारण तो टॉपिक थोडासा टफ वाटतो मुलांना, तर चालू शकतं एखाद्या हा एक यापैकी एखादा टॉपिक जरी ओमिट केला तरी एखाद्या वेळेस चालू शकतं, पण तसं तुम्ही करू नका. का ओमिट केला तर काही यापैकी तीन तरी तुम्हाला चार पैकी तर तुम्हाला दोन कंपल्सरी येणार, पण कोणते दोन येणार ते सांगता येणार नाही. ओके, तर मग आता त्यानंतर सेम टू सेम क्वेश्चन नंबर 3 साठी असणार आहे आणि त्याचं जे वेटेज आहे ते 10-10 मार्कासाठी असणार आहे. आणि त्यानंतर मग डेट आहे, इश्यू ऑफ शेअर्स आहे, फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस आहे, कम्प्युटर इन अकाउंटिंग आहे. तर यापैकी तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि मोस्टली आता कम्प्युटर इन अकाउंटिंग हा जो टॉपिक आहे, मी आता क्वेश्चन नंबर हे 4 आणि 5 बद्दल सांगतोय. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हा 8-8 मार्कासाठी असणार आहे आपल्याला. तर मग यामध्ये काय असणार आहे बघा, जवळपास तुम्हाला हे ऍडमिशन, रिटायरमेंट, डेट सिमिलर आहे. तर यानंतर इश्यू ऑफ शेअर्स, अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आणि कम्प्युटर. आता याच्यामध्ये आपण इझी पार्ट कोणता बघूया, कम्प्युटर. का त्यामध्ये फक्त थेरॉटिकल एक 4-5 क्वेश्चन कव्हर होतात. त्यामध्ये जर तुम्ही टेक्स्ट बुक उडून बघितलं तर त्या खूप असं काही वॉस्ट सिलेबस नाहीये. कंपॅरेटिव्हली या सर्व टॉपिक मध्ये सर्वात सोपा टॉपिक आहे तुमचा कम्प्युटर इन अकाउंटिंग. जरी समजा तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन जरी चुकून विचारले, तर ऍडव्हान्स लेवलचे ऍप्लिकेशन बेस्ड टॅलीवर आधारित असणारे अनेक व्हिडिओ मी अपलोड करून ठेवले आहेत. जरी समजा ते विचारलं नाही तरी त्याचा आपल्या करिअर साठी खूप खूप महत्वाचा तो घटक असणार आहे. तर आपण तो घटक तुम्ही बघू शकता. तर मग यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7. आता क्वेश्चन नंबर 6 जो असणार आहे तो अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यावरती असणार आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे तो किती मार्कासाठी असणार आहे तुमचा? 12 मार्कासाठी असणार आहे. तो आपण नंतर बघू, याला काय ऑर नाहीये, दिस इज कंपल्सरी क्वेश्चन. आणि त्यानंतर फर्स्ट टॉपिक आणि इकडे लास्ट क्वेश्चन असणार आहे, तो किती मार्कासाठी असणार आहे? 12 मार्कासाठी असणार आहे. आणि अशी किती झाली तुमचे एकूण 80 मार्क. जर तुम्हाला या 100 पैकी म्हणजे अकाउंट या हा जो विषय आहे तो 100 मार्कासाठी असणार आहे. इफ यू वॉन्ट टू स्कोर आउट ऑफ 100, that time you have to attempt all Google form questions. तर you have to attempt all exams with the help of Google form. ते Google फॉर्मच्या मदतीने तुम्ही जर एक्झामिनेशन दिला तर लक्षात घ्या, तुमचे हे 20 मार्काचे दोन क्वेश्चन असणार आहेत, ते 40 मार्काचे जे क्वेश्चन आहेत ना ते इझिली स्कोर करू शकता. एनी स्टुडंट कॅन स्कोर आउट ऑफ दिस 40. आहे का नाही, तुम्ही पूर्णच्या पूर्ण मार्क घेऊ शकता. पण हा भाग अतिशय महत्वाचा आहे. तुमचा एक क्वेश्चन जरी चुकला, एक जरी क्वेश्चन जर तो फिरून विचारला, तर तुम्ही लक्षात घ्या तुमचा 1 मार्क जाणार आणि तो तुम्हाला तिथे रिकव्हर करता येणार नाही. पूर्वी आतापर्यंत 100 पैकी 100 घेणारे भरपूर आहेत, पण आता इथून जे 100 मार्क्स पैकी अकाउंटला 100 पैकी 100 मार्क मिळवणं जोक नाहीये. पूर्वी काय काय होत होतं की हे ए बी सी डी ई एफ असे क्वेश्चन असायचे. मग समजा हे 5 4 3 5 असं जर असेल, तर आम्ही काय करायचो, ज्या क्वेश्चनला सर्वात जास्त मार्क आहेत तो क्वेश्चन आम्ही विचारात घेत होतो आणि बाकीच्यांना आम्ही कन्सिडर करत नव्हतो. पण आता तसं होणार नाही. आता काय होणार आहे, तुम्हाला कंपल्सरी सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि जर समजा एखादा क्वेश्चन जरी फिरून विचारला आणि तो जर तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करता आला नाही, तर तुम्ही 100 मार्क 99 मार्क घेऊ शकाल, पण 100 मार्क घेणं खूपच अवघड असणार आहे. ठीक आहे, तर आपण आता हा बघितलेला क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि एकूण त्याला असणारे वेटेज मार्क. आता आपण काय करूया, ह्या सर्व टॉपिकला हे जे मी इथे लिहिलेलं आहे ते या वर्षासाठी आहे. म्हणजे आता तर परीक्षा कॅन्सल झालेली आहे किंवा त्या संबंधी काही सूचना येतील त्याप्रमाणे ते होऊ शकतात. आज 6 तारीख आहे. अपडेटेड इन्फॉर्मेशन ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे तुम्हाला ते क्वेश्चन्स किंवा एक्झामिनेशन द्यायचे. तर ठीक आहे, तर हे इथं मी पॅटर्न लिहून ठेवलेलं आहे बघा. हे ऍडमिशनला और या वर्षी
रिटायरमेंट होता, नंतर डेथला इथे बिल ऑफ एक्सचेंज होता, इथं कंपनी अकाउंटला तुमचा अकाउंट कॉम्प्युटरने अकाउंटिंग होता आणि इथे डेथला अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हे तुम्हाला ऑर होते. तर आपण ह्या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. तर आता आपण स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी बघणार आहोत. यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे तुमचा इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. थोडक्यात मी तर फक्त फायनल अकाउंट असं लिहिणार आहे. ठीक आहे. तर आता हा जो टॉपिक आहे, प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करताना एक स्ट्रॅटेजी असते. हाऊ टू प्रिपेअर फॉर दॅट टॉपिक. त्या टॉपिकचं आपल्याला प्रिपरेशन कसं करायचंय हे एक फॉर्म्युला असतो, एक लॉजिक असतो. तो लॉजिक आपल्या लक्षात घेणं आवश्यक आहे. तर ऍक्च्युली या टॉपिकची तयारी करायची असेल, आता ते ऑब्जेक्टिव्ह भाग आपण सोडून देऊ, फक्त प्रॅक्टिकल क्वेश्चन बघूया. आता प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला हा किती मार्कासाठी असणार आहे? 12 मार्कासाठी असणार आहे. तर याच्यामध्ये नेमकं काय दिलं जातं तुम्हाला? ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि विथ द हेल्प ऑफ ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट वी हॅव टू प्रिपेअर. आपल्याला काय तयार करायचं असतं? एक ट्रेडिंग अकाउंट तयार करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर बॅलन्स शीट करणं आवश्यक आहे. ओके. तर एकूण तुम्हाला ह्या 3 गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. कदाचित ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला विचारलं जाऊ शकेल, कदाचित प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट विचारलं जाऊ शकेल, किंवा कदाचित फक्त बॅलन्स शीट विचारलं जाईल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट विचारलं जाऊ शकेल. म्हणजे पेपर पॅटर्न आता फिक्स राहिलेला नाही. पण लक्षात घ्या, बोर्डाच्या पुस्तकामध्ये सर्व जे काही प्रॉब्लेम दिलेले आहेत ते ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट अशाशी संबंधित आहेत आणि थोडेसे मोठे आहेत. ते 20 मार्काच्या वेटेज प्रमाणे आहेत, परंतु आपल्याला आता जे वेटेज कमी झालेलं आहे. पूर्वी हा जो फायनल अकाउंट जो टॉपिक होता तो 20 मार्कासाठी होता, नंतर 15 मार्कासाठी झाला, नंतर आता तो 12 मार्कासाठी झालेला आहे. मग ऑब्व्हियसली हे 20 मार्काची खूप मोठी ट्रायल बॅलन्स असायची आणि त्यानंतर त्या ट्रायल बॅलन्सची साईज आणखीन कमी झाली आणि ती आता आणखीन कमी होणार आहे. परंतु एक लक्षात घ्या, ट्रायल बॅलन्स किती लहान आहे किंवा किती मोठा आहे हा भाग महत्वाचा नाहीये. तर आपल्याला ज्या काही ऍडजस्टमेंट्स आहेत, जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण प्रॉपरली रीड करणं आवश्यक आहे. आपल्याला सवय लागलेली असते काय, की ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट करायची, परंतु ती सवय आता घातक ठरू शकते. आपण नीट प्रॉब्लेम रीड करायचंय. प्रिपेअर काय सांगितलेलं आहे? प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सांगितलेलं आहे का प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट सांगितलेलं आहे? ते आपण बघणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये अतिशय लॉजिक काही इतकं अवघड टॉपिक नाही. मी तुम्हाला एक जस्ट इंट्रोडक्शन सांगत आहे. आजच्या लेक्चर मध्ये मी एखादा टॉपिक किंवा एखादा सम घेत नाही, तर आजच्या टॉपिक मध्ये मी फक्त हे सांगणार आहे की प्रत्येक टॉपिकचं ची तयारी कशी करायची. बरेच मुलं विचार करतात अकाउंटसाठी खूप वेळ देतात, पण वेळ देण्याची गरज नाही. तर मी सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आणि कशा प्रकारे करायचं. तर बघा, मध्ये मध्ये तुम्हाला मी अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन सांगणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिला जातो. हा ट्रायल बॅलन्स किती कॉलमचा असतो? एक तर तुमचा 4 कॉलमचा असेल किंवा 3 कॉलमचा असेल. तर आपण काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. असं कन्सिडर करूया, आपला जो ट्रायल बॅलन्स आहे तो 4 कॉलमचा आहे आणि हे डेबिट बॅलन्सेस आहेत आणि हे पर्टिक्युलर आहे आणि इथं सुद्धा हे पर्टिक्युलर्स आहेत आणि हा क्रेडिट बॅलन्स आहे. तर ऍक्च्युली काय असणार आहे, हे डेबिट बॅलन्स असणार आहे. ह्या साइडला जे काही बॅलन्सेस दिले जातील, एकतर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा आपले असेटला जातील आणि या साइडचे जे बॅलन्सेस असतील ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटीला जातील. म्हणजे एक्सेप्ट ड्रॉइंग्स आणि रिटर्न. तर हा भाग आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि फॉर्मॅट पाठ करण्याची गरज नाही, फक्त समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक घेता, एखादा प्रॉब्लेम घेता, तर बरेच मुलं काय करतात, प्रत्येक प्रॉब्लेम घेतला, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, घेतला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, असं नका करू. तुम्ही बोर्डाची टेक्स्ट बुक पहिल्यांदा प्रिफर करा. आता मी तुम्हाला बुक्स कोणती वापरावी या संबंधी इन्स्ट्रक्शन सांगतो. पहिल्यांदा बोर्डाची काही जी टेक्स्ट बुक आहे ती वापरा. का तर या ठिकाणी सौ सोनारकी अँड एक लोहारकी म्हणतात ना, त्या प्रकारे या ठिकाणी बोर्डाचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे फर्स्ट प्रेफरन्स आपण कोणाला देणार आहात? बोर्डाची टेक्स्ट बुक आहे त्याला प्रेफरन्स देणार आहात. त्यानंतर सेकंड प्रेफरन्स काय? परत बोर्डाचे जे काही पेपर बुक आहे, जुनं पुस्तक आहे, तेव्हा सुद्धा हा सिलेबस आहे जवळपास, फक्त काही गोष्टी जरा कमी जास्त म्हणजे प्लस मायनस सोडला तर परत तुम्ही बोर्डाची ती टेक्स्ट बुक सॉल्व्ह करा. बस
याच्यानंतर मग मात्र बाकीची ज्या काही गोष्टी आहेत, जसं की रिलायबल सिरीजचं बुक आहे किंवा नवनीत पब्लिकेशन आहे, टार्गेट पब्लिकेशन आहे, आणखीन अनेक पब्लिकेशनचे डायजेस्ट बुक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तर ऍक्च्युली ते सर्व तुम्ही काय करणार, फक्त प्रॅक्टिस करणार सर. आता प्रॅक्टिस म्हणजे काय करणार, तुम्ही काय करणार, फक्त तो प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे एवढं बघणार, बाकी जास्त गोष्टी बघायचं नाही. हा, ज्या ठिकाणी तुम्हाला डाऊट वाटेल की हा मला प्रॉब्लेम येत नाही, समजा हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम नंबर 13 मला येत नाही, तर मी काय करेन, तो प्रॉब्लेम नंबर 13 आहे ना, तो मी स्वतः थोडस सॉल्व्ह करून बघेन किंवा कशा प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे ते टिक मार्क करून बघेन. म्हणजे मी एका तासामध्ये कमीत कमी 10 ते 20 प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकतो. फक्त सॉल्व्ह कसे केलेले, हा इथे ते घेतले, हा अगोदर सोल्युशन नंतर प्रॉब्लेम नंतर सोल्युशन, अशा प्रकारे तुम्ही फक्त बघू शकता कशा प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे. आणि समजा एखादी ऍडजस्टमेंट अवघड असेल तर अख्खा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची गरज नाही. ऍक्च्युली ते पेपर सोल्युशन आहे ना, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये मागील 20 ते 25 वर्षाच्या सर्व क्वेश्चन पेपर त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे पेपर सोल्युशन आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह न करता फक्त कॅल्क्युलेशनचा भाग हा खूप महत्वाचा आहे. एक लक्षात घ्या, अनेक मुलं ज्यांना परीक्षेमध्ये 99, 97 असे जे मार्क मिळतात किंवा 99 मिळतात, तिथं लक्षात घ्या त्या मुलाला 100% नॉलेज आहे अकाउंटचं. फक्त हे जे मार्क्स गेलेले आहेत ते कॅल्क्युलेशन मध्ये गेलेले. तर कॅल्क्युलेशन हा भाग खूप महत्वाचा आहे. मी एक वेळेस काय सांगतोय, फक्त बोर्डाच्या टेक्स्टबुक मधलेच प्रॉब्लेम तुम्ही मॅन्युअली सॉल्व्ह करा असं सांगतोय. आणि दुसरी गोष्ट काय सांगतोय, प्रॅक्टिस जे आहेत प्रॉब्लेम ते फक्त कशा प्रकारे सॉल्व्ह केले ते कॅल्क्युलेशन करून बघा म्हणून सांगतोय. याचा अर्थ काय, की जर समजा नुसतं फायनल अकाउंट म्हटले आणि 4-5 पब्लिकेशनचे पुस्तक आपण एकत्र केलं आणि सॉल्व्ह करायला घेतलं तर आपल्याला एक एक महिना लागेल. पण असा वेळ वाया घालायचा नाही. फक्त जे इम्पॉर्टंट आहे कॅल्क्युलेशनचा भाग आहे तो फक्त करायचा, तो पण रफ एक नोटबुक घ्यायची आणि त्यामध्ये करायचं. आणि या प्रकारे, आणि ऑब्जेक्टिव्ह साठी सर मग थिअरॉटिकल भाग मी सांगेन, परंतु तो भाग खूप इम्पॉर्टंट नाहीये. परीक्षेमध्ये काय विचारलं जातं आणि काय विचारलं गेलेलं आहे हे आम्हाला माहित आहे. तर आमच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत ते फॉलो करा. गुगल फॉर्मचा पेपर तुम्ही सॉल्व्ह करा. का सॉल्व्ह करा, सर आम्हाला येतच नाही, काही गरज नाही. तुम्ही रॅन्डमली कोणती ऑप्शन सिलेक्ट करा आणि पेपर सबमिट करा. नंतर सबमिट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की रॉंग आन्सर, करेक्ट आन्सर, ते सर्व करेक्ट आन्सर तुम्ही लिहून काढा. आणि लिहून काढल्यानंतर मग तुम्ही प्रॅक्टिस करा, पाठांतर करा आणि परत तो गुगल फॉर्म प्रामाणिकपणे सॉल्व्ह करा. हे बघा, तुम्ही बघून आहे तसं जर सॉल्व्ह केलात तर आणि आउट ऑफ मार्क मिळाले तर या ठिकाणी तुम्हीच तुमचं मूल्यमापन करायचंय. मी गुगल फॉर्म तयार केलेला आहे, पण मी बघत पण नाही ते कोणते मुलं सॉल्व्ह करत आहेत. मी त्यांना सर्व सेल्फ स्टडी किट अवेलेबल करून दिलेले आहे. त्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा आहे. आम्ही सर्व भाग सांगतो. आणि ह्या जे 40 मार्काचा जो काही भाग आहे कुठला तुमचा ऑब्जेक्टिव्हचा आहे की नाही, इंटरनल 20 मार्क आणि बोर्डाच्या क्वेश्चन पेपर मध्ये 20 मार्क, त्या 40 मार्काबद्दल मी खूप चांगल्या प्रकारचे एक व्हिडिओची सिरीज घेऊन येणार आहे. तर ते तुम्ही बघू शकता. तर हा भाग झाला. आणि त्यानंतर ट्रायल बॅलन्स मधील बॅलन्सेसचा फक्त एकाच ठिकाणी परिणाम होतो. आणि त्याच्यानंतर ज्या काही ऍडजस्टमेंट असतात त्याचे दोन इफेक्ट्स होत असतात. आणि ऍडजस्टमेंट मध्ये कॉमन ऍडजस्टमेंट कोणते असतात, क्लोजिंग स्टॉक असतो, डेप्रिशिएशन असतं, आउटस्टँडिंग आहे, प्रीपेड आहे. तर ह्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या ऍडजस्टमेंट जवळपास जर पेपर सोल्युशन जर तुम्ही बघितलं ना तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल फक्त तेच ते प्रॉब्लेम, 1000 प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह केला तरी एकूण 1,00,000 का 1,00,00,000 प्रॉब्लेम तयार होऊ शकतात ह्या फायनल अकाउंट वरती. काहीतरी व्हॅल्यू चेंज केली, काहीतरी केलं तर असं होऊ शकतं. त्यासाठी प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करीत बसण्याची बिलकुल आवश्यकता नाही. फक्त आपण आपल्या मनाला विचारायचंय की हा जो प्रॉब्लेम आहे तो मला जमणार आहे का नाही जमणार. जमणार आहे तर मी चेक करेन माझं नॉलेज, आय विल टेस्ट माय नॉलेज. आणि ह्याच्या ऍडजस्टमेंट पोस्टिंग पण बघून घेईन. कॅल्क्युलेशन जो भाग आहे तो मी करून बघेन, बस विषय मिटला. आणि त्या ठिकाणी 5% 10% जर असेल तर ते कॅल्क्युलेशन करण्याची सुद्धा गरज नाही. जिथं तुम्हाला डाऊट वाटतो, जिथं तुम्हाला लॅक ऑफ कॉन्फिडन्स वाटतो की आय थिंक या ठिकाणी कॅल्क्युलेशन माझं चुकू शकतं, तर तिथं तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. अदरवाईज यू डोंट वेस्ट युअर टाइम. परीक्षेमध्ये सर्व विषय 6 विषय महत्वाचे आहेत. आणि हे सर्व विषय तुमचे 100 मार्काचे, एकूण 600 मार्काचा तुमचा पूर्ण 600 मार्कापैकी तुम्हाला येणार. तुम्ही अकाउंट मध्ये 100 पैकी 100 घेतला समजा आणि बाकी विषयामध्ये खूप कमी मार्क असेल तर तुमची पर्सेंटेज खूप कमी येणार आहे. आणि
पर्सेंटेज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. मग त्यासाठी मी काय करणार आहे, ओसी, एसपी, इको या विषयांची सुद्धा मी एक व्हिडिओ सिरीज आपल्यासाठी घेऊन येत आहे, जेणेकरून तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे, ऑनलाईन एज्युकेशन देणे, जेणेकरून तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार नाही आणि तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. फक्त व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सर्व आयडियाज येतील, आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. सो देन यू कॅन टेक युअर ओन डिसिजन. तर हा झाला भाग. ऍडजस्टमेंट पण आहे, जवळपास 23 ऍडजस्टमेंट आहेत. प्रत्येक ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह करणार का? नाही करणार. मग त्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहात. यानंतर जो दुसरा टॉपिक असणार आहे तो म्हणजे तुमचा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ज्याला आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न सुद्धा असं म्हणतो. ओके, तर हा टॉपिक सुद्धा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. बोर्ड एक्झाम मध्ये किंवा सीए फाउंडेशन असेल किंवा तुम्ही बीकॉम कराल तेव्हा सुद्धा हा टॉपिक तुम्हाला लर्न करायचा आहे. तर बेसिकली पूर्ण तुम्ही हे जे काही फाउंडेशन आहे याचं, तो 11वी 12वी म्हणजे ऍक्च्युली हा बेस आहे, हा फाउंडेशन आहे. आणि जर तो तुमचा फाउंडेशन पक्का असेल तर तुम्ही बीकॉम सुद्धा घरी बसून पूर्ण करू शकता, किंवा सीए फाउंडेशन असेल किंवा सीए चा कम्प्लीट कोर्स आहे तो सुद्धा तुम्ही सेल्फ स्टडी करून युट्यूबच्या महत्त्वाचे व्हिडिओ बघून तुम्ही तो कोर्स पूर्ण करू शकता. तुम्हाला कुठेही कोचिंग क्लासेस जॉईन करण्याची गरज पडणार नाही. तर आपण बघूया नॉन ट्रेडिंग कन्सर्न किंवा अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता या विषयाचा सॉरी या टॉपिकचा अभ्यास कसा करायचा, हा टॉपिक सुद्धा तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारला जाणार आहे. तो सुद्धा 12 मार्कासाठी असणार आहे. आणि यामध्ये बेसिकली काय विचारलं जाणार आहे ते आपण बघूया. तर ऍक्च्युली काय माहितीये का, तुम्हाला परीक्षेमध्ये काय देणार, रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट देणार. ओके, तर रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट, तर मी डायरेक्ट हेडिंगच लिहितो या ठिकाणी. या साईडला रिसीट्स असतात आणि या साईडला पेमेंट्स असतात. ओके, तर रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट इज नथिंग बट अ कॅश बुक. आपण लास्ट इयरला 11th स्टँडर्ड मध्ये आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट बघितलेले. सो विथ द हेल्प ऑफ दिस रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड ऍडजस्टमेंट, तर यामध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट पण दिलेले असतात. रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि ऍडजस्टमेंट असतात. काही वेळेस तुम्हाला बॅलन्स शीट पण दिली जाऊ शकते लास्ट इयरची. ओके, तर हे समजा आता रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि त्यानंतर तुमची समजा एक बॅलन्स शीट आहे आणि त्यानंतर तुमचे ऍडजस्टमेंट आहे. जास्तीत जास्त असा हा भाग तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला काय करायचंय ते आपण बघूया. तर actually receipts and payment and balance sheet and adjustment, with the help of all these information we have to prepare income and expenditure account. आपल्याला जे तयार करावं लागणार आहे ते म्हणजे कुठलं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणं आवश्यक आहे. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये आपण काय करू शकतो बघा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा फॉर्मॅट आपल्या सर्वांना माहित असेल अथवा नसेल, मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. पहिल्यांदा आपण इकडे काय दाखवणार आहोत, एक्सपेंडिचर दाखवणार आहोत आणि इकडे काय दाखवणार आहोत, इन्कम दाखवणार. हेडिंग देत असताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर लिहितो, परंतु एक्सपेंडिचर, डेबिट, इन्कम, आपल्याला हा काय करायचंय, रिसीट साइडचे जे काही बॅलन्सेस आहेत ते इन्कमला जातात म्हणजे या साइडला जातात, किंवा लायबिलिटीला जातात म्हणजे बॅलन्स शीटच्या, ही झाली तुमची कुठली, ही लायबिलिटी साइड झाली आणि ही साइड झाली तुमची कुठली, असेट्स. तर या ठिकाणी जातात म्हणजे हे इन्कम इथं तरी जाणार किंवा तुमचे हे बॅलन्सेस इथं तरी जाणार. आता ही जी पेमेंट साइड आहे, या पेमेंट साइडचे बॅलन्सेस तुमचे इथं जाणार म्हणजे एक तर एक्सपेंडिचर साइडला जाणार किंवा असेटला जाणार. ओके, म्हणजे मोस्टली अनेक बॅलन्सेस बरं का. त्यानंतर पेमेंट साइडचे हे बॅलन्सेस तुमचे या ठिकाणी येणार. ओके, तर सांगायचा उद्देश काय, सेम टू सेम फॉर्म्युला आहे. समजा बॅलन्स शीट असेल तर ती बॅलन्स शीटच असते आणि ओपनिंग बॅलन्स शीट असते म्हणजे लास्ट इयरची असते. आणि ते आपल्याला या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सोबत आणखी एक गोष्ट तयार करायला लागते, ते म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट आपल्याला माहित आहे, बॅलन्स शीटचा परफॉर्मन्स सुद्धा माहित आहे आणि बॅलन्स शीट हा भाग आपल्याला माहित असायलाच पाहिजे. आता किती टॉपिक मध्ये बॅलन्स शीट आहे तुम्ही बघू शकता. तुमचा पहिला टॉपिक आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे. त्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे आणि त्यानंतर ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर, डिसोल्युशन ऑफ पार्टनर, फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस आहे. तर ह्या सर्व गोष्टी इश्यू ऑफ शेअर आहे. म्हणजे जवळपास तुमचे एकूण 6 7 8 टॉपिक मध्ये तुमची ही बॅलन्स शीट आहे. आणि जर तुम्हाला बॅलन्स शीटचा फॉर्म्युला माहित नसेल, कधी कधी आम्हाला खूप आश्चर्याचा धक्का बसतो. एखाद्या शिक्षकाला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो, त्याला कॅपिटल कुठे घेतात हे हे सुद्धा सांगता येत नाही. तर सांगायचा उद्देश काय की आपल्याला ही बॅलन्स शीट माहित असायला पाहिजे.
आणि बॅलन्स शीट इथं सांगितल्याप्रमाणे मग अशी सांगितलं रिसिट साईडची बॅलन्सेस एक तर इन्कमला जाणार किंवा लायबिलिटी जाणार, पेमेंट साईडची बॅलन्सेस एक्सपेंडिचरला जाणार किंवा असेटला जाणार. हे प्रत्येक वेळेस असंच होतं का? नाही. एक फॉर्म्युला आहे, एक लॉजिक आहे. त्या लॉजिक प्रमाणे आपण प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. प्रत्येक ईच अँड एव्हरीथिंग वी आर गोइंग टू बी अटेम्प्ट. आपण मला वाटतं ना, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा जो टॉपिक आहे ना, तो पार्टनरशिप फायनल अकाउंट पेक्षा डिफिकल्ट आहे. का? तर याच्यामध्ये एक खूप प्रकारचे व्हेरियस टाइप्स ऑफ क्वेश्चन मे बी आस्क्ड फॉर द एक्झामिनेशन. खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये बेसिकली बऱ्याच वेळा काय होतं, दोन इफेक्ट्स होत असतात. पण इथं काय, एखाद्या ऍडजस्टमेंटचा एक इफेक्ट होतो, एखाद्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट दोन होतात, एखाद्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट होतच नाही. ते फक्त इन्फॉर्मेशन असते. तर सांगायचा उद्देश काय, की आपण ते नीट चेक करून घेणं आवश्यक आहे. तर यानंतर जो दुसरा टॉपिक असणार आहे म्हणजे थर्ड टॉपिक, तो असणार आहे तुमचा ऍडमिशन ऑफ पार्टनर. आता आपल्याला ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ आणि डिसोल्युशन याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. ऍक्च्युली रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप मधले हे सर्व टॉपिक आहेत. तर हे टॉपिक वेगळे नसून ते एकच आहेत, फक्त त्याचं बायफर्गेशन थोडंसं वेगळं केलेलं आहे. तर कोणता? ऍडमिशन ऑफ पार्टनर. थर्ड टॉपिक कुठला आहे तुमचा? ऍडमिशन. आता या ऍडमिशन ऑफ पार्टनरची तयारी कशी करायची? तर आपल्याला लक्षात घ्या, आता आपण पेपर पॅटर्न मगाशी सांगितलंय तुम्हाला मी, तर तो पेपर पॅटर्न परत आपण डिस्कस करणार नाही. आपण आता फक्त ऍडमिशन वरती फोकस करूया. तर ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये बेसिकली काय होतं, तुम्हाला एक बॅलन्स शीट दिलेली असते आणि तुम्हाला ऍडजस्टमेंट दिले असतात. म्हणजे मोस्टली अनेक प्रॉब्लेम मध्ये हेच असणार आहे बघा. ऍडमिशन तुमचे सर्व टॉपिक घ्या, त्यामध्ये बॅलन्स शीट आणि ऍडजस्टमेंट, ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला असणार आहे. तर आता आपण काय लर्न करतोय, ऍडजस्टमेंटचे प्रॉब्लेम कसे, सॉरी, ऍडमिशन ऑफ पार्टनरचे प्रॉब्लेम कशा प्रकारे विचारले जातात. तर तुम्हाला एक बॅलन्स शीट दिली जाईल. त्या बॅलन्स शीट मध्ये काय असणार आहे, बेसिकली दोन पार्टनरची नाव असणार आहे, फॉर एक्झाम्पल ए अँड बी. आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं जाईल की न्यू पार्टनर्स ऍडमिटेड इन पार्टनरशिप फर्म, मग त्या पार्टनरचं नाव सी असं होऊ शकतं. किंवा हे 2+1 राहू शकतं किंवा 3+1 राहू शकतं किंवा तुमचं 4+1 असं शक्यतो होत नाही. फक्त 2+1 किंवा 3+1 चे जास्तीत जास्त प्रॉब्लेम विचारतात. त्यातल्या त्यात 2+1 चे प्रॉब्लेम जास्त आहेत. म्हणजे ओल्ड पार्टनर 2 असतात, नवीन पार्टनर येतो, बॅलन्स शीटची टोटल वाढणार आहे. का? तर येणारा पार्टनर खाली हाताने येणार नाही. ऍडमिशन ऑफ पार्टनर मीन्स वी आर गोइंग टू ऍडमिट न्यू पार्टनर इन आवर पार्टनरशिप फर्म. That is called admission of partner. Obviously, when any partner comes into the business, that time he is going to bring some money into the business. That time our balance sheet assets is going to be increased. Simultaneously, our liability is also going to be increased. Obviously, जेव्हा समजा सी हा पार्टनर आपल्या बिझनेस मध्ये येत असेल, एक कंपल्सरी ऍडजस्टमेंट असते, ती म्हणजे न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅश. तर मग आपण काय लिहितो इथं, कॅश अकाउंट डेबिट. आपण ही कंपल्सरी 99% प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ही ऍडजस्टमेंट असते आणि ही जनरल एंट्री करायची असते. तुम्हाला कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल, काय हे सीज कॅपिटल. मग काय होणार, ह्या साईडची तुमची कॅश इन्क्रीज होणार आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सी चे कॅपिटल सुद्धा वाढणार आहे का नाही. हे असेट साईडला आपण कॅश लिहितो आणि कॅपिटल आपण कुठे लिहितो, लायबिलिटी साईडला लिहितो. त्यामुळे ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये तुमचं हे बॅलन्स इन्क्रीज होणार आहे. आता राहिली गोष्ट तुमची हा टॉपिक तयार कसं करायचा. बघा, सॉल्व मध्ये 10 प्रॉब्लेम आहेत, अनसॉल्व मध्ये 10 प्रॉब्लेम आहेत आणि ओल्ड टेक्स्ट बुक मधले सॉल्व आणि अनसॉल्व जर केलात ना, तर नियर अबाउट 80%, 80 to 90% तुमचा अभ्यास झालेला आहे. आणि राहिला जो 10% आहे तो पेपर सोल्युशन, जे आतापर्यंत बोर्ड एक्झामला विचारलेले सर्व क्वेश्चन्स आणि त्याचे सोल्युशन त्या बुक मध्ये आहे, ते बघू शकता. फक्त बघायचे आपल्याला ते कशा प्रकारे सॉल्व केले. सॉल्व करायचं नाही. डोंट वेस्ट युअर टाइम. टाइम इज मनी. Time is very very important. When we are going to lost our time, that time is not going to come in our life. अब तो वेळ परत आपल्या जीवनात येणार नाही. त्यामुळे डोंट वेस्ट युअर टाइम. जिथं तुम्हाला वाटतं ना की ही ऍडजस्टमेंट मला जमत नाही, तेवढीच ऍडजस्टमेंट तुम्ही लर्न करायचंय, बघायचंय. आणि सिरियसली हे आपण प्रॉब्लेम करणार कोणते, बोर्डाच्या टेक्स्टबुक मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू गिव्ह प्रेफरन्स टू ओनली बोर्ड. जर तुम्ही बोर्डाचे व्यवस्थित जर प्रॅक्टिस केला तर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी आपोआप समजणार आहेत. ओके. आता त्यानंतर ऍडमिशन ऑफ पार्टनर च्या बद्दल मी जे सांगितले तोच भाग आपल्याला रिटायरमेंट असणार. आता रिटायरमेंट मध्ये काय असणार आहे बघा. रिटायरमेंट मध्ये आपल्याला काय सेम टू सेम आहे. यामध्ये काय बऱ्याच गोष्टी कॉमन असणार आहेत.
हे का नाही, बॅलन्स शीट कॉमन असणार आहे, ऍडजस्टमेंट जवळपास कॉमन असतात, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी असतात, आहे का नाही. तर आपल्याला ह्या रिटायरमेंट ऑफ पार्टनर मध्ये सुद्धा बॅलन्स शीट दिली जाते आणि ऍडजस्टमेंट असतात. सो विथ द हेल्प ऑफ दिस बॅलन्स शीट अँड ऍडजस्टमेंट वी हॅव टू प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट, गुडविल अकाउंट अँड बॅलन्स शीट. तर ऍक्च्युअल आता तुम्हाला काय विचारलं जाईल हे सांगता येणार नाही, परंतु ऑब्विसली तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट करावंच लागणार आहे, बॅलन्स शीट तर करावीच लागणार आहे. ठीक आहे, बघूया. तर यामध्ये सुद्धा काय होणार आहे, सेम टू सेम, फक्त ह्या ऍडमिशनच्या अगेन्स्ट कुठली कॉन्सेप्ट आहे, रिटायरमेंट. याच्यामध्ये काय झालं होतं, 2+1 झाला होता, म्हणजे हा वन पार्टनर येत होता. आता इथं काय असणार आहे, हे 3-1 असणार आहे, म्हणजे एखादा पार्टनर कमी होणार आहे किंवा 4-1 होणार आहे. रिटायरमेंट मीन्स वेन एनी पार्टनर लिव्स पार्टनरशिप फॉर्म ड्यू टू एनी रिझन, कोणत्याही कारणास्तव एखादा पार्टनर किंवा बिझनेस मधून बाहेर पडतो, त्याला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर असं म्हणतो. तर इथं सुद्धा ऍडजस्टमेंट कॉमन असतात. जवळपास ऍडमिशनला ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्याच ऍडजस्टमेंट रिटायरमेंटला राहू शकतात, त्याच ऍडजस्टमेंट डेथला पण राहू शकतात. पण एक दोन ऍडजस्टमेंट बदलतात. जसं एखादा पार्टनर इथं पैसे घेऊन येत होता, तर त्याला इथं पैसे द्यावे लागतात किंवा लोन असतं. समजा आता या ठिकाणी ए बी सी असे एकूण 3 पार्टनर आहेत आणि हा सी जो पार्टनर आहे तो बिझनेस मधून बाहेर पडत असेल, तर आपल्याला त्याला काय करावं लागणार आहे, सीज अकाउंट डेबिट टू कॅश. इथं कॅश अकाउंट डेबिट टू सी म्हटलं होतं, आता त्याला आपल्याला कॅश द्यावी लागणार आहे. ऑब्विसली या ठिकाणी जी बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटची टोटल आहे ती डिक्रीज होणार आहे. का? तर या ठिकाणी कॅपिटल पण कमी होणार आहे आणि यानंतर कॅश पण कमी होणार आहे. ओके. आता त्या ठिकाणी ऍडमिशन मध्ये काय होतं बघा, गुडविल इन्क्रीज होत होती, म्हणजे एखादा पार्टनर आला तो गुडविल घेऊन येत होता, गुडविल घेऊन येत होता आणि तो ऑब्विसली त्याचं जे काही बॅलन्स शीटची टोटल आहे ती वाढत होती, पण इथं गुडविल आपल्याला त्याला द्यावं लागणार आहे. थोडक्यात काय, रिटायरमेंट आणि डेथ मध्ये बॅलन्स शीटची टोटल ही कमी होत असते. आता त्यानंतर सेम टू सेम डेथ आहे. आता रिटायरमेंट आणि डेथ बऱ्याच अंशी सिमिलर आहे, कारण रिटायरमेंट मध्ये सुद्धा एखादा पार्टनर बाहेर पडतो आणि डेथ ऑफ पार्टनर मध्ये सुद्धा या ठिकाणी पार्टनर हा बाहेर पडत असतो, म्हणजे सॉरी पार्टनरचा मृत्यू झाला असतो. सो हिअर नाउ इथं सुद्धा 3 पैकी 1 किंवा 2 पैकी सॉरी 3 पैकी 1 किंवा 4 पैकी 1 एखादा पार्टनर हा कमी होत असतो. नवीन बॅलन्स शीट मध्ये आपले पार्टनरची संख्या कमी होते. कुठे? रिटायरमेंट मध्ये आणि डेथ मध्ये. आता याच्यामध्ये काय असतं माहितीये का, मोस्टली कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल असतं. ह्याच्यामध्ये नेमका फरक आहे रिटायरमेंट आणि डेथ मध्ये. तर रिटायरमेंट मध्ये मोस्टली तुम्हाला 31 मार्च म्हणून सांगतात. ऍट द एंड ऑफ फायनान्शियल इयर पार्टनर वुड लाईक टू leave the partnership firm because that date we are going to close our all books of account. तर त्या ठिकाणी जास्त काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, कारण कंपल्सरी आपण every businessman would like to know what is the exact financial position of the business concerned and what is net earning of the business concerned. So that time they would like to prepare revaluation account and profit and loss account, other account. Okay. तर actually at the end of the accounting year आपण अकाउंट क्लोज करतो. आणि जर समजा एखाद्या पार्टनरला बिझनेस सोडायचा असेल तर शक्यतो तुला सांगतो की एक हा वर्ष तरी पूर्ण कर, नेक्स्ट इयर मध्ये तू पार्टनरशिप फॉर्म सोडू शकतो. तर रिटायरमेंट ही शक्यतो 31 मार्चला असते. तर डेथ कधी होऊ शकते, तर ऍक्च्युली काय की ज्या दिवशी डेथ होईल त्या दिवसापर्यंत त्याचा जो काही रेशो असेल प्रॉफिट मधला किंवा जो जनरल रिझर्व्ह मधला जो काही रेशो असेल किंवा चालू वर्षामध्ये जे काही आपलं नेट अर्निंग होणार आहे, एक्सपेक्टेड अर्निंग, त्यानुसार त्याला पैसे देणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये डेथ मध्ये मोस्टली काय होतं बघा, की एखाद्या पार्टनरच अकाउंट तयार केलं जातं. का? डेथ इज कंपल्सरी रिटायरमेंट आहे का नाही. तर एखाद्या पार्टनरची डेथ झाली तर त्याला काय द्यावं लागेल, त्याची एकूण लायबिलिटी काय आहे, म्हणजे असेट्स काय आहे आणि त्यानुसार त्याला एकूण देणं किती आहे हे ठरवलं जातं. तर हे ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ हे जवळपास त्या ऍडजस्टमेंट विचारल्या जाऊ शकतात. ऍडमिशनची ऍडजस्टमेंट डेथ मध्ये विचारली जाऊ शकते, डेथची ऍडजस्टमेंट ऍडमिशन मध्ये विचारली जाऊ. फक्त अनकॉमन काय ऍडजस्टमेंट आहेत त्या जर आपण विचारात न घेतल्या तर. तर इथं सुद्धा हा जो टॉपिक आहे तो सुद्धा तुम्हाला 10 मार्कासाठी असणार आहे. हे सगळे टॉपिक तुम्हाला 10 मार्कासाठी असणार आहे. सो यू हॅव टू प्रिपेअर, आपल्याला त्याची तयारी करणं आवश्यक आहे. बिकॉज ऑफ विदाउट प्रिपरेशन यू कॅन नॉट स्कोर गुड मार्क. तुमची तयारी नसेल तर तुम्ही चांगले स्कोर करू शकणार नाही. त्यानंतर आपल्याला एक डिझोल्युशन. आता बघा हे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म याची तयारी करत असताना हा थोडासा टॉपिक थोडा वास्ट होतो.
आणि ऍडमिशन रिटायरमेंट डेटची आपल्याला सवय लागलेली असते आणि बरेच मुलं हे डिझोल्युशन मध्ये पहिला अकाउंट जे तयार करतात तो असतो तुमचा या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंट असतं. तर बरेच मुलं रिअलायझेशन आणि रिव्हॅल्युएशन मध्ये कन्फ्युजन करतात. असं नका करू. रिव्हॅल्युएशन अकाउंट हे आपण ऍडमिशन रिटायरमेंट अँड डेथ मध्ये करतो. तर इथं रिअलायझेशन अकाउंट आहे. तर तो प्रोफॉर्मा जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला ते हे डिझोल्युशन टॉपिक खूप अवघड वाटणार नाही. पण एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा जवळपास 80 ते 90% मुलांना लेजर आवडतं, जर्नल आवडत नाही. पण लक्षात घ्या, ऍडमिशन रिटायरमेंट डेथ डिझोल्युशन या टॉपिक मध्ये तुम्हाला जर्नल विचारलं जाऊ शकतं आणि खरोखर जर्नल हा बेस आहे, हा तो फाउंडेशन आहे. जर्नल येणं हे कंपल्सरी आहे आणि तुम्ही जेव्हा ऍडव्हान्स लेवलचं एज्युकेशन घेतात तेव्हा तुम्हाला जर्नल विचारलं जातं. लेजर ही फक्त पोस्टिंग असते. पोस्टिंग आली म्हणजे तुम्हाला तुमचं त्या विषयाचं नॉलेज आहे असं होत नाही. तर आपल्याला काय करायचंय, जर्नल एंट्री पण मी काय करणार आहे, सायमल्टेनियसली तुम्हाला कॉम्प्युटराइज अकाउंटिंग, हाऊ टू शो ऑल दीज एंट्रीज, जसं तुम्हाला फायनल अकाउंट हे अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये कसं करतात ऍक्च्युअली हे मॅन्युअल आपण लर्न करतो, पण तेच काम आपल्याला कॉम्प्युटराइज अकाउंटिंग मध्ये करायचंय आणि ते आपल्याला जमणं आवश्यक आहे. ते बऱ्याच वेळा हा भाग बऱ्याच ठिकाणी शिकवला जात नाही. नियर अबाउट 99% कॉलेजमध्ये नाही शिकवला जात आणि ऑब्विसली ते विचारत नाहीत परीक्षेमध्ये, शिकवत नाही कोणी. तर मग तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा असणं आवश्यक आहे. तर विथ द हेल्प ऑफ प्रॅक्टिकल नॉलेज जर्नलच्या मदतीने लेजर आपोआप कशी तयार होतात, कारण आपल्याला माहित आहे जर्नल नंतर लेजर असतो. तर आपण काय, लेजर आपल्याला आवडतं, फक्त पोस्टिंग हा इथून उचललं तिथे ठेवलं, हा भाग आपल्याला येतो तो भाग ठीक आहे, परंतु जर्नल हा भाग खूप महत्वाचा आहे. जसं तुम्हाला अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला माहित असेल बघा, विथ द हेल्प ऑफ वाउचर एंट्री, एकदा तुम्ही प्रॉपरली वाउचर एंट्री केलात ना, तर अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज गोइंग टू प्रिपेअर ईच अँड एव्हरीथिंग. ते लेजर तयार करेल, ट्रायल बॅलन्स करेल, ट्रेडिंग अकाउंट तयार करेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, रेशिओ एनालिसिस, फायनान्शियल स्टेटमेंट, each and everything, vertical balance sheet, horizontal balance sheet, so each and everything that software is going to be prepared, but you must know how to prepare voucher entry. तुम्हाला voucher entry येणं आवश्यक आहे. त्याचाच अर्थ काय, जर्नल. तर ज्याला जर्नल येतं तोच खरा हुशार मुलगा. तर आपल्याला हे डिझोल्युशन मध्ये सुद्धा जर्नल विचारण्याची शक्यता जास्त आहे आणि जेव्हा तुम्हाला जर्नल विचारलं जातं तेव्हा तुमचे खूप अवघड ठरतं. बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी बरेच शिक्षक तुम्हाला लेजरची प्रॅक्टिस खूप करून घेतात आणि जर्नल विचारलं की मग मुलांना खूप अडचणी येतात. का, तर जर्नलची सुद्धा प्रॅक्टिस आवश्यक आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विदाउट प्रिपरेशन, हाऊ टू प्रिपेअर जर्नल एंट्रीज, जर लेजर न करता जर्नल कसं करतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे ऍक्च्युली एकाच लेक्चर मध्ये सर्व गोष्टी सांगता येणार नाहीत, परंतु तुम्हाला एक फिलिंग आलं पाहिजे, म्हणजे तुम्ही ऍक्च्युली या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये कॉलेजमध्ये बसून शिकत आहात अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स केलं पाहिजे, फील केलं पाहिजे, मग तुम्हाला या सर्व गोष्टी खूप चांगल्या समजतील. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये सुद्धा सिंपल डिझोल्युशन आणि तुमचं इन्सॉल्वंटच्या केसेस असतात. त्याच्यामध्ये वन पार्टनर बिकम्स इन्सॉल्वंट, टू पार्टनर बिकम इन्सॉल्वंट, ऑल पार्टनर्स बिकम इन्सॉल्वंट. मग ते प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत. मग ते कशा प्रकारे करायचं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रिअलायझेशन अकाउंट आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जवळपास सेम आहे. मग ऍडमिशन असो, रिटायरमेंट असो, डेथ असो, डिझोल्युशन, चार टॉपिक मध्ये जसं जनरल रिझर्व्ह आहे, ते प्रत्येकाच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण ते बॅलन्स ट्रान्सफर करतो. त्यामुळे काही गोष्टी ह्या कॉमन आहेत, काही गोष्टी काय कॉमन आहेत. जसं कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स आहे ते कॉमन असणार आहे, बॅलन्स शीटच्या असेल ते कॉमन आहेत. काही गोष्टी ह्या कॉमन आहेत, त्या आपल्याला माहित असायला पाहिजे. तर हे डिझोल्युशन आय थिंक खूप सोपा टॉपिक आहे. आणि त्यानंतर जो टॉपिक येतोय तो म्हणजे तुमचा बिल ऑफ एक्सचेंज. आता हा जो बिल ऑफ एक्सचेंज आहे तो मात्र या ठिकाणी बऱ्याच मुलांना अवघड जातो. कोणता, बिल ऑफ एक्सचेंज. खरं तर तुम्हाला या ठिकाणी 12वी मध्ये सगळ्यात जर अवघड टॉपिक जर कुठला वाटत असेल तर अनेकांना बिल ऑफ एक्सचेंज वाटतो. का, तर या ठिकाणी मुलांना जर्नल आवडत नाही, मुलांना लेजर आवडतं. लेजर फक्त पोस्टिंग करायची, हे बॅलन्स इथून, असं नाही चालत बाळांनो. आपल्याला बिल ऑफ एक्सचेंज लर्न करणं आवश्यक आहे. सीए फाउंडेशनच्या परीक्षेमध्ये किंवा ऍडव्हान्स लेवल तुम्ही जेव्हा एज्युकेशन घ्याल तेव्हा सुद्धा तुम्हाला ह्या बिल ऑफ एक्सचेंजचा घटक समजून घेणार. अगेन, आता याच्यामधला ऑब्जेक्टिव्ह बरेच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये येतात, ते तर तुम्ही गुगल फॉर्म, माझ्या गुगल फॉर्मच्या मधून तुम्ही सगळं शिकणार आहात.
आणि व्हिडिओ बघा आणि त्यानंतर मी काय करणार आहे तुम्हाला गुगल फॉर्म देणार आहे आणि त्यामध्ये काय करणार तुम्ही सर्व क्वेश्चन बघायचे तुम्हाला की सर मला हा क्वेश्चन नाही जमत मग तुम्ही ते बघायचं त्या सिक्वेन्स न व्हिडिओ असणार आहे. हा चला मला फर्स्ट क्वेश्चन जमत नाही मग तुम्ही फर्स्ट पार्ट बघू शकता आणि त्यानुसार मग हे करणार आहे. ठीक आहे आता याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्यानंतर एक तुम्हाला फॉर्मॅट विचारला जातो काय का नाही प्रोफॉर्मा तो फॉर्मॅट आपण लर्न करायचा तो 5 मार्कासाठी विचारला जातो आणि त्यानंतर ड्रॉवर ड्रॉविंग ऍक्च्युली जर्नल एंट्री म्हणजे ट्रान्झॅक्शन असतात बिल ऑफ एक्सचेंज हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन समजलाय तो आपण नीट बघूया सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण सगळ्या गोष्टी बघूया म्हणजे आतापर्यंत अनेकदा आहे का नाही खूप वेळा सिलेबस चेंज झालेला आहे परंतु बिल ऑफ एक्सचेंज हा टॉपिक कधीच कमी केला गेलेला नाही. अगदी 1973 पासूनचे प्रॉब्लेम जर काढला तर तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये दिसून येतोच. तर त्यासाठी आपण हा घटक बघूया खूप सोपा आहे पेपर सोल्युशन पण आहे आणि अगेन बोर्डाची टेक्स्टबुक खूप इम्पॉर्टंट आहे न्यू टेक्स्टबुक ओल्ड टेक्स्टबुक आणि त्यानंतर पेपर सोल्युशन हा जर तुम्ही सिक्वेन्स फॉलो केला यू कॅन स्कोर 100 मार्क्स. ठीक आहे तर मग आता त्याच्यानंतर हे बिल ऑफ एक्सचेंजचे आता इथं काही जास्त मी चर्चा करणार नाही फक्त एक लक्षात घ्या बिल ऑफ एक्सचेंजचा टॉपिक जर चांगल्या प्रकारे तयार करत असाल तर मायक्रो लेवलवरती स्टडी करा म्हणजे एक ट्रान्झॅक्शन वाचली लगेच एंट्री जसं दीपक सोल्ड गुड्स टू संजय तर मग हे दीपक संजयला वस्तू विकतोय तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय प्रॉब्लेम वाचायचंय आणि तो सोडवायचा आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप स्लोली बट कॉन्स्टंटली यू हॅव टू रीड दॅट प्रॉब्लेम केअरफुली आणि कोणाच्या बुक्स मध्ये एंट्री विचारलेले ड्रॉवरच्या बुक मध्ये विचारले का ड्रॉवीच्या बुक मध्ये विचारलेले आता मी ह्या सर्व गोष्टी मी डिटेल मध्ये जाणार नाही का तर व्हिडिओची साईज खूप मोठी होणार आहे. त्यानंतर पुढेच आहे तुमचा कंपनी इश्यू ऑफ शेअर्स बघा ऍक्च्युली पूर्वी जो होता ना जुना अभ्यासक्रम त्यामध्ये दोन टॉपिक होते एक होता इश्यू ऑफ शेअर्स आणि दुसरा होता तुमचा डिबेंचर इश्यू ऑफ डिबेंचर ऍक्च्युली जर तुम्ही हायर लेवलचं एज्युकेशन बघाल तर डिबेंचर आहे तिथं तर ठीक आहे आता बरेच मुलं हे इश्यू ऑफ शेअरचा प्रॉब्लेम करत नव्हते आणि हा टॉपिक सुद्धा टफ आहे जर तुमचं कॅल्क्युलेशन चुकलं जर थोडस प्लस मायनस झालं तर तुमचे पूर्ण मार्क जाऊ शकतात. ओके आणि मुलांना कसं माहितीये का एक अंडरस्टँडिंग ऍक्च्युली थिअरॉटिकल क्वेश्चन रीड करण्याची सवय नसते फक्त त्यांना हे असं म्हणजे असं असतं म्हणजे ऍक्च्युली ते काय म्हणतात ना ते घोड्यासारखं ते चालतात समोर म्हणजे समोर फक्त झापड बांधून चालल्यासारखं पण ऍक्च्युली काय दिलेलं आहे काय सांगितलेलं आहे ते नाही सांग फक्त हे असं असतं हे असं असं नका करू तर इश्यू ऑफ शेअरचे काही प्रॉब्लेम आहे खूप सिम्पल टॉपिक आहे फक्त या ठिकाणी 8-10 एंट्रीज आहेत मेन त्या एंट्री जर तुम्ही पाठ केला तर तुम्हाला हा टॉपिक अवघड जाणार नाही खूप सोपा टॉपिक आहे अतिशय चांगला टॉपिक आहे फक्त एंट्री पार्ट असायला पाहिजे बाकीच्या गोष्टी आपोआप होतात त्या 10 एंट्री आता सुद्धा मला पाठ आहेत कुठले बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट तर हे तर मी काय सांगतोय तुमच्या लक्षात येणार नाही पण एक लक्षात घ्या की हा टॉपिक सोपा केलेला आहे मागच्या सिलेबस पेक्षा हा टॉपिक आता सोपा आहे यावर्षी फक्त इश्यू ऑफ शेअर्स आहे तर मागचं जे टेक्स्टबुक आहे ते सुद्धा बघा म्हणजे अगेन तोच भाग मी सांगतो न्यू टेक्स्टबुक प्लस ओल्ड टेक्स्टबुक आणि पेपर सोल्युशन बाकी तिसरी गोष्ट तुम्ही घेऊ नका कारण का यू आर गोइंग टू वेस्ट युअर मनी अँड एनर्जी कारण बाकीच्या विषयाचा पण अभ्यास करा तुम्ही हे जर केला तर मोर दॅन सफिशियंट आहे. त्यानंतर आणि यानंतर जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे तुमचा फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस असणार आहे. आता हे जी फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस आहे ना यामध्ये काय असतं माहितीये का काही नाहीये खूप सोपा टॉपिक आहे त्यामध्ये काही थोडासा रेशो असतो आणि त्यानंतर तुमचं व्हर्टिकल बॅलन्स शीट हॉरिझॉन्टल बॅलन्स शीट हा बाजू भाग असतो है का नाही मोस्टली आपल्याला आतापर्यंत जी सवय लागली असते ती हॉरिझॉन्टल बॅलन्स शीट तयार करायची असते पण ऍक्च्युली ऍज पर दी न्यू काय म्हणा रिफॉर्म आहे का नाही जे काही अमेंडमेंट झाले त्यानुसार आजकाल जे काही कंपनीचे अकाउंट्स असतात ते व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट केले जातात तर व्हर्टिकल बॅलन्स शीट कशा प्रकारचे तुम्ही टॅली मध्ये बघू शकता टॅली प्राईम मध्ये ते व्हर्टिकल बॅलन्स शीट आपोआप तयार होते फक्त आपल्याला ते चेंज करायचं चेंज मोड ठीक आहे तर या ठिकाणी काही नाही हा टॉपिक अतिशय सोपा आहे फक्त याच्यातलं जितका सोपा आहे तितका अवघड आहे का कॅल्क्युलेशन खूप आहे म्हणजे इतकं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल ना की तुम्हाला मी म्हणलं ना तुम्हाला हे 2 to 30 पर्यंतचे टेबल तुम्हाला पाठ पाहिजे तर तुम्ही फास्ट करू शकता टेबल पण त्या समजा मला 29 चा टेबल येत नाही तर तुम्ही 29 चा टेबल तुम्ही बुक मध्ये पेपर मध्ये सुद्धा करू शकता आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता
म्हणजे ज्या टेबल किंवा ज्याची रिक्वायरमेंट आहे तसंही करू शकता. पण मोस्टली तुम्हाला येणं आवश्यक आहे. कारण का अकाउंट म्हटल्यानंतर कॅल्क्युलेशन खूप खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला बऱ्याच वेळा या ठिकाणी चुका दिसून येतात मुलांच्या. ठीक आहे. तर हे फायनान्शियल स्टेटमेंट एनालिसिस खूप खूप सोपा टॉपिक आहे. फक्त या ठिकाणी कॅल्क्युलेशन आहे. ते मात्र तुम्हाला येणं गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी जरी आली तर हा टॉपिक तुम्हाला अवघड जाणार नाही. त्यानंतर आहे कॉम्प्युटर इन अकाउंटिंग. त्यामध्ये तर आपण मास्टर आहोत, आहे का नाही? तर आपण अगदी मुलांसाठी 11वी आणि 12वीचं जे काही कॉम्प्युटर अकाउंटिंग आहे ते आपण मुलांना समजावून सांगणार आहोत. जेणेकरून आपला जो विद्यार्थी आहे तो मार्केटमध्ये एक नंबर असेल. म्हणजे तो कुठेही जरी गेला तरी त्याला त्याच्या नॉलेजला दाद देणार. सगळेजण सॅल्यूट मारणार. ठीक आहे. तर हे तुम्हाला कॉम्प्युटर अकाउंटिंग मध्ये काय बरं परीक्षाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर काय विचारलं जाऊ शकतं? तर जास्तीत जास्त एक 4-5 प्रॉब्लेम आहेत. ते थिअरॉटिकल असणार आहे आणि प्रॅक्टिकल तर विचारलं जाण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण का त्यामध्ये पुस्तकामध्ये एवढं काही प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन नाहीयेत. त्यामुळे तरी सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओज बघा. का? तर तुम्ही बी मध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, अरे सर जे सांगत होते तेच आहे. काही मुलांना कोर्स लावतात 10-10, 20-20 हजार रुपये खर्च करून कोर्स लावतात आणि तिथं पण तेच शिकतात. म्हणजे जास्त पैसे दिले की जास्त नॉलेज मिळतं असं समजू नका. नॉलेज आपल्याला कुठेही मिळू शकतं, तर आपली घेण्याची तयारी पाहिजे. YouTube वरती खूप चांगलं नॉलेज आहे, पण तुम्ही ते घेतलं पाहिजे. आता अशा प्रकारे तुम्ही हे प्रत्येक टॉपिकची उद्याच्या लेक्चर पासून आपण अगदी स्टार्टिंग पासून घेणार आहोत. थिअरॉटिकल भाग पण लर्न करूया आपण, कारण तो सुद्धा भाग खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि परीक्षेमध्ये त्यावरती सुद्धा आधारित काही क्वेश्चन असतात आणि एकदा तुम्ही ह्या सगळ्या व्हिडिओ बघितलात तर यू कॅन स्टडी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्ही स्वतः लर्न करू शकता आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण स्वतः सॉल्व्ह करू शकता. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत फर्स्ट टॉपिक इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. सो थँकिंग यू.